पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेची उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक पालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पहिलीच बैठकीत उदय सामंत काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष। सातारा जिल्हा परिषद सभापती निवड 4 एप्रिलला कार्यालय परिसरात जमावबंदीचे आदेश, अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी दरम्यान झालेल्या राड्यानंतर निर्णय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अध्यक्षपदाची निवड रद्द होण्याची शक्यता सोशल मीडियात, सुनेत्रा पवारांच्या व्हायरल होणाऱ्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा। सुनेत्रा पवार पार्थ पवारांनी घेतली प्रफुल्ल पटेलांची भेट, दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती। सुनेत्रा पवारांकडून नाराज पटेलांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाल्याचा विषय। तर महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन ही मान्यता प्राप्त अध्यक्षपदाचा कोणताही वाद नाही, प्रवीण दरेकरांकडून राजकारण करण्याचा प्रयत्न, शिवसेना नेते राहुल शेवाळेंचा आरोप। बारामती पोटनिवडणुकीसाठी 6 अर्ज आले आहेत। शरद पवारांची राष्ट्रवादी लढली नाही तर आम्ही पोटनिवडणूक लढू, हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य। अजितदादांनाच शरद पवार साहेबांशी जुळवून घ्यायचं होतं म्हणून पंचायत समिती आणि जिल्हा परिषद एकत्रित लढल्या, युगेंद्र पवारांचं विलीनीकरणाबाबत मोठं वक्तव्य। तटकरे आणि पटेल यांना विनाकारण बदनाम केलं जातंय, प्रफुल्ल पटेल सुनील तटकरेंच्या बाजूने पार्थ पवारांचं ट्विट। छत्रपती संभाजीनगरच्या प्रशासनात मोठे फेरबदल, अनेक महत्त्वाच्या पदांवर नवीन नियुक्त्या, विनय गौडा यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती। कल्याण डोंबिवली पालिकेच्या शिक्षण सभापती भाजपचे नगरसेवक अभिजित थरवळ यांची निवड 6 एप्रिलला अधिकृत घोषणा होणार। खरातचा 4 वर्षांपूर्वीचा धक्कादायक कारनामा समोर, खरातच्या त्रासाला कंटाळून एका व्यक्तीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये खरातच्या नावाचा स्पष्ट उल्लेख। नवी मुंबईत पुन्हा भाजप शिवसेना वाद समोर, उड्डाणपुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाला शिवसेना नेत्यांची दांडी। अकलूजमध्ये अशोक खरात विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेच्या युवासेनेचं जोडे मारो आंदोलन, खरातला फाशीची शिक्षा द्यावी युवासेनेची मागणी। कोकणाप्रमाणे धाराशिवमध्ये आंबा नुकसानीचे पंचनामे करणार, पालकमंत्री सरनाईकांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना, नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त पैसे मिळवून देणार, मंत्री सरनाईकांचं आश्वासन। नवी मुंबई मनपात शिवसेना भाजपात वाद, शिवसेना नगरसेवकांनी केलेल्या फडणवीसांवरील वक्तव्यावर आक्षेप। नाशिकमधील भोंदूचा प्रकार मन दुखवणार, खरातला चौकात आणून फाशी दिली पाहिजे, नवनीत राणांची खरात प्रकरणावर प्रतिक्रिया। अमरावतीतील मेळघाटच्या आदिवासींच्या पूजा प्रार्थनेचा मुद्दा लोकसभेत गाजला, वन विभाग आदिवासी बांधवांना पूजा अर्चना करण्यास मनाई करत असल्याचा खासदारांचा आरोप। जालन्यातील समृद्धी महामार्गावर अपघात, मृतांच्या वारसांना प्रत्येकी 15 लाख रुपयांची आर्थिक मदत, भाजप आमदार नारायण कुचेंच्या हस्ते धनादेशाचं वाटप। अंधश्रद्धेच्या नावे खरातनं जमीन हडपली, हडपलेल्या जमिनीवर ईशान्येश्वर मंदिराची उभारणी, जमीन शापित आहे असा खोटा समज पसरवून फसवणूक, 16 लाखांची जमीन केवळ 4 लाखात घेतल्याचा संशय। पुण्यातील ग्रामीण भागात 2 रुपयांनी सीएनजीच्या दरात वाढ, नवे दर आता 92 रुपयांवर, पुणे ग्रामीण भागातील टोरांटो गॅस पंपवरच ही दरवाढ असणार। अमेरिकेच्या लष्कर प्रमुखांना पद सोडण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे आदेश, संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांनी दिले निर्देश, अचानक हालचालींमुळे जागतिक स्तरावर खळबळ। होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ब्रिटनचा पुढाकार, ब्रिटिश पंतप्रधानांनी भारताला होर्मुझ शिखर परिषदेसाठी बोलावलं, ब्रिटननं होर्मुझ संकटावर चर्चा करण्यासाठी भारताला केलं आमंत्रित। आखातातलं युद्ध सुरू असताना काहीही गडबड नको, नाहीतर परिणाम वाईट होतील, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा। अमेरिकेच्या धडसोड भूमिकेचा फ्रान्सला तिटकारा, तुम्ही तर रोज परस्पर विरोधी विधानं करताय, फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांची ट्रम्प यांच्यावर नाराजी। इराण अमेरिका युद्धात रशियाची एंट्री, पुतीन मध्यस्थीसाठी तयार, इराणनं ठेवल्या 4 अटी। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही अवकाळी पावसाची शक्यता, सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण। तर बारामतीत अवकाळीचा हाहाकार, केळीच्या बागा जमीनदोस्त, शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान, बळीराजा संकटात, शेतकऱ्यांकडून दादांच्या आठवणींना उजाळा। नंदुरबारच्या सातपुडा परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा, वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसानं नागरिकांची धावपळ। तर पुण्यासह राज्यात पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज,
पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा जोर कायम. मराठवाडा आणि विदर्भात गारपिटीची शक्यता. तर राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार. हवामान विभागानं वर्तवला अंदाज. गडचिरोलीत अवकाळी पावसाचा मक्याला फटका. सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी चिंतेत. तर देहूत अवकाळी पावसाचा तडाखा. पावसामुळे गव्हाचं पीक वाहून गेलं. शेतकरी हवालदिल. मुसळधार पावसामुळे नाशिककरांची तारांबळ. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. पावसामुळे शेतकरी मात्र चिंतेत. तर पुण्यात अनेक ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना. कोंढवा परिसरात वाहनावर झाड कोसळलं. मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी घटना. पिंपरी चिंचवडला वादळी पावसाचा तडाखा. 17 ठिकाणी झाड पडण्याच्या घटना. वाहनांचं मोठं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. पुण्यात तुफान अवकाळी पाऊस. पावसात डिलिव्हरी बॉय दुचाकीवरून पडला. डिलिव्हरी बॉयच्या मदतीसाठी नागरिक धावले. वाशिम जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसानं झोडपलं. किनीराजा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. पिकांना मोठा फटका. तर पुण्यातील पावसाचा महापौरांनी घेतला आढावा. पुराचं पाणी शिरलेल्या समतानगर झोपडपट्टीत पाहणी. नागरिकांशी संवाद साधत दिला धीर. शिरपूर बाजार समितीत पावसामुळे लाखोंचं नुकसान. शेतमाल भिजल्यानं मोठ्या प्रमाणावर नुकसान. व्यापाऱ्यांकडून कमी भाव मिळण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त. पुण्यातील आंबेगावमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान. माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांनी केली नुकसानग्रस्त भागांची पाहणी. त्वरित पंचनामा करून शासनाला अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश. तर कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडून शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी. भर पावसातच नुकसानग्रस्त शेतीची पाहणी. मालेगावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. काढणीला आलेल्या कांद्याचं नुकसान होण्याची शक्यता. शेतकऱ्यांची चिंता वाढली. पावसानं सांगली जिल्ह्याला झोडपलं. विटा, पलूस, भिलवडी, इस्लामपूर परिसरात पावसाचं थैमान. कांदा पीक भिजल्यानं शेतकरी संकटात. कराडला सलग तिसऱ्या दिवशी पावसानं झोडपला. वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. कलिंगड पिकाचं मोठं नुकसान. पुण्याच्या कर्वे रोडवरील कर संकलन कार्यालयाला धबधब्याचं स्वरूप. कर आकारणी आणि कर संकलन कार्यालयाची अवस्था अत्यंत दयनीय. कार्यालयाच्या छतातून पाणी गळती. धुळ्यातील शिरपूर तालुक्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान. शेतकरी हवालदिल. तर नंदुरबार शहरासह परिसरात जोरदार पावसाची हजेरी. पावसासह गारपीट झाल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान. आर्थिक मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. पिंपरी चिंचवडमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. धाराशिवमध्ये पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा. टोमॅटो शेती जमीनदोस्त. शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. बारामतीत अवकाळी पावसाचा कहर. युगेंद्र पवारांकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी. पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी. युगेंद्र पवारांची शासनाकडे मागणी. मावळमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी. पावसाचा आंबा पिकांना फटका. शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळीचा शेतकऱ्यांना फटका. गारांसह झालेल्या पावसामुळे पालेभाज्या, फळ आणि शेतीचं मोठं नुकसान. भंडाऱ्यात वादळी वाऱ्यानं मका पिकांचं नुकसान. हातातोंडाशी आलेला घास वादळी वाऱ्यानं हिरावला. शासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. शेतकऱ्यांची मागणी. वाशिमच्या रिसोडमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान. गारपिटीनं कांदा बीज, टरबूज आणि काढणी केलेल्या हळदीचं नुकसान. अमरावती जिल्ह्यात HTBT कापूस बियाण्यांवर बंदी. नियमांचं उल्लंघन केल्यास 5 वर्ष कारावास आणि 1 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी आजपासून 25 उमेदवारांच्या मुलाखती. मुंबईत मुलाखती होणार. अंतिम 5 मुलाखतीत 5 जणांची निवड होणार. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात नियमभंग. 15 रिसॉर्ट्सना वनविभागाची नोटीस. अनधिकृत बांधकामं तत्काळ थांबवून व्यावसायिक वापर बंद करण्याचे आदेश. धाराशिवमध्ये येडेश्वरी देवीच्या मुख्य पालखी सोहळ्याला जोरदार तयारी. राज्यातून 10 लाखाहून अधिक भाविक येरमाळ्यात दाखल. येडेश्वरी देवीची पालखी आज आमराईकडे प्रस्थान करणार. छत्रपती संभाजीनगरात पाणीपट्टी थकबाकीवरून मनपाला 15 दिवसांची मुदत. थकीत पाणीपट्टीवरून जलसंपदा विभागाचा 66 कोटींचा वाद कायम. नागपूरमध्ये पाणी दरात 5% वाढ करण्याचा प्रस्ताव. जलप्रदाय विभागाकडून सादर. मालमत्ता कर वाढीनंतर नागरिकांवर आणखी आर्थिक बोजा पडण्याची शक्यता. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची ऐतिहासिक भरारी. व्यवसायाचा 7,000 कोटींचा भव्य टप्पा यशस्वीरित्या पार.
प्लास्टिक पिशव्यांसंदर्भात रत्नागिरी नगर परिषदेची धडक कारवाई, दुकानांची नगर परिषदेकडून कडक तपासणी मोहीम. नागपुरात इलेक्ट्रिक वाहनाच्या वापरात झपाट्यानं वाढ, महावितरणाकडून 307 ई चार्जिंग स्टेशनचं मजबूत जाळं. मराठवाड्यात मागील 3 ते 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. बेकायदा बॅनर्स विरोधात कारवाई करण्यास सांगूनही पालन नाही, मुंबई उच्च न्यायालय प्रशासनाच्या कामचुकारपणावर नाराज. नाशिकमध्ये उद्यापासून 3 दिवस पाणी राहणार नाही, जलवाहिन्या दुरुस्तीचं काम सुरू. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची बदली, नागपूरला जिल्हाधिकारी म्हणून बदली. पुण्यातील अरुंद रस्त्यावर डांबरीकरण केलं जाणार, सिमेंटच्या रस्त्यांवर पावसाळ्यात पाणी साचत असल्यानं निर्णय. तर नागपुरात कचरा संकलन करणाऱ्या कंपन्यांना 5 वर्षात 595 कोटीची बिलं अदा, नागपूर मनपाची कोर्टात माहिती. वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते 8 उमेदवारांना मिळाली शासकीय नोकरीच्या नियुक्तीचे आदेश, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये देण्यात आली नियुक्ती. वर्ध्यातील तळेगाव येथील सीडीएफ कंपनीतील कामगारांचं आंदोलन तीव्र, कंपनी प्रशासनानं दखल न घेतल्यानं आंदोलन तीव्र. महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर, 35,876 पदांसह प्रशासकीय रचनेत मोठे बदल. नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांची बदली, चंद्रपूर जिल्हाधिकारी पदावर बदली. नवी मुंबईतील 338 एकरावरील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पावरून वाद तीव्र, एसआरए प्रकल्प रद्द करण्याची मंत्री गणेश नाईकांची मागणी. तर गडचिरोलीत उद्योगांसाठी कंपन्यांमध्ये जमिनी घेण्याची स्पर्धा, जमिनी मिळाव्यात यासाठी भूसंपादन कायदा बदलला, डाव्या पक्षांचा सरकारवर आरोप. अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा. बेकायदेशीर एलईडी मच्छीमारी करणारे हे सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते, माजी आमदार वैभव नाईकांचा आरोप. तर मीरा भाईंदर क्षेत्रातील रिक्षा परवाने पुनर्तपासणीचे आदेश, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश. कोकण रेल्वे आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार, रत्नागिरी दिवा पॅसेंजर पश्चिम रेल्वेवरून धावणार. मराठी चित्रपट सृष्टीसाठी हक्काचं थिएटर, मुंबईतील भारत माता सिनेमा पुन्हा सुरू, चित्रपटगृह तब्बल 6 वर्ष होता बंद. अमरावतीच्या चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या सभागृहात बाचाबाची, सत्ताधारी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये बाचाबाची. डोंबिवलीच्या फेज 2 एमआयडीसी मध्ये जेसीबीच्या धक्क्यानं महानगर गॅस पाईपलाईन फुटली, लिकेजमुळे रहिवासी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धावले. सतीश उर्फ खोक्या भोसलेची मारहाण प्रकरणातून निर्दोष मुक्तता, काही महिन्यांपूर्वी खोक्या भोसलेनं एका व्यक्तीला केली होती जबर मारहाण. मालेगाव पालिकेच्या महासभेत गोंधळ, एसआयआर मुद्द्यावरून नगरसेवक आमने सामने, इस्लाम पक्ष आणि एमआयएम नगरसेवकांमध्ये तीव्र बाचाबाची. शिर्डी पोलिसांकडून कल्पना खरातला लुकआउट नोटीस, कल्पना खरात अशोक खरातची पत्नी. तर अशोक खरातच्या बँक खात्यांचा महाजोल, खरातच्या नातेवाईकांच्या नावे 130हून अधिक खाती, विश्वसनीय सूत्रांची खात्रीलायक माहिती. खरातनं शेतकऱ्यांची आणि शासनाची फसवणूक केली, खरात आणि तत्कालीन कृषी मंत्र्यांचा संबंध असल्याचा गोरख संत यांचा आरोप. खेलोबा देवस्थान समोरील शिवरायांचा पुतळा हटवा, अन्यथा लाखो धनगर आज अंजनगाव खेलोबा गावात येतील, धनगर समाजाचे नेते पांडुरंग मिरगळे यांचा सरकारला इशारा. तर बीडमध्ये कौशल्य विकास केंद्राचं 6 महिन्यांपूर्वी उद्घाटन, मात्र केंद्राचं प्रत्यक्षात कामच नाही, कौशल्य विकास केंद्राचं काम कधी पूर्ण होणार, सवाल उपस्थित. आंब्याला दर मिळावा म्हणून राजू शेट्टी मैदानात, शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी करणार मागणी. उल्हासनगरमध्ये स्मशानभूमीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात आल्यानं वाद वाढला, पुतळा हटवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचं बेमुदत उपोषण. तर तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागातून बदली केल्यानंतर दिव्यांग व्यक्तींकडून आंदोलन, मुख्यमंत्री कार्यालयासमोर दिव्यांग व्यक्तींकडून ठिय्या. नवी मुंबईच्या पालिका रुग्णालयात पूजापाठ, ऐरोलीतील पालिका रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल. नागपूरमध्ये परवानगी नसतानाही 2 शाळा वर्षभरापासून सुरू, जुबेदा हायस्कूल आणि गोसिया माध्यमिक शाळा सुरू, शिक्षण विभागाची कोणतीही मान्यता नसतानाही शाळा सुरू. भिवंडी निजामपूर नगरपालिकेची 103.31 कोटीची विक्रमी कर वसुली, मागील 3 वर्षाच्या तुलनेत आतापर्यंतची सर्वात मोठी वसुली. मुंबईतील जैन मंदिरात झालेल्या 1,77,00,000 रुपयांच्या दागिन्यांच्या चोरीचा गुन्हा 48 तासात उघड. साताऱ्यातील वाई पोलीस स्टेशन हद्दीतील केबल चोरटा पोलिसांच्या जाळ्यात, आरोपीकडून 2 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त. नवी मुंबईच्या कामोठे सेक्टर 34 मध्ये गॅस लीक, तत्परतेनं परिस्थिती नियंत्रणात, पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याच्या कामादरम्यान घडली घटना.
सोनाली बेंद्रे आणि पती गोल्डी बेहल अडचणीत, उकसान येथील शेतजमिनीवरून वाद. परळीतील 23,42,000 फसवणूक प्रकरणी 3 जणांना ठोकल्या बेड्या, बीड सायबर पोलिसांची कारवाई. छत्रपती संभाजीनगरात गॅसच्या कॅप्सूल टँकरमधून गॅसची चोरी, रिकाम्या टाक्यांमध्ये गॅस भरला जात असल्याचा धक्कादायक प्रकार. नाशिकमध्ये आणखी एक सेक्स स्कॅन्डलची चर्चा, व्यावसायिकाला मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी. पुण्यात ड्रग्सच्या रॅकेटचा पर्दाफाश, आरोपीनं 300 जणांना ड्रग विकल्याचं समोर, डिलिव्हरी ॲपचा वापर करून ड्रग्सची विक्री. तर डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा टॅरिफ लादण्याचा निर्णय, ब्रँडेड औषधांवर 100% टॅरिफ लावण्याचे निर्देश. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये महिला आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता, सरकार 3 दिवसांसाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची तयारी. मुख्यमंत्री फडणवीसांचा केरळमध्ये रोड शो, प्रचार सभेदरम्यान केरळमधील पारंपरिक वाद्य वाजवण्याचा आनंद लुटला. मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं 5% आरक्षण रद्द, शासन निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका. राजा रवी वर्मा यांचा कृष्ण यशोदा भारतीय कला विश्वातला विक्रम, सफरोटरच्या लिलावात 167.2 कोटींना विक्री, सायरस पुनावाला यांनी खरेदी केलं पेंटिंग. संसदेचं 3 दिवसीय अधिवेशन बोलावणार, अधिवेशनात महिला आरक्षणावर चर्चा होणार, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची माहिती. आम आदमी पार्टीनं राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्यावर केली कठोर कारवाई, चड्ढा यांना राज्यसभेतील उपनेते पदावरून हटवलं. जेजुरीच्या कडेपठार गडावर मुख्य मंदिरामध्ये महादेवाच्या कावडींचा जलाभिषेक, पिंगोरीतील ग्रामस्थांची शेकडो वर्षाची परंपरा आजही कायम. धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसात शेतकऱ्यांचं पशुधन दगावलं, 2 दिवसात वीज पडून 7 जनावरांचा मृत्यू. विवाहित मुलींनाही अनुकंपा तत्वावर नोकरीचा अधिकार, उच्च न्यायालयाचा निर्णय, विवाहित मुलगी ही वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या अनुकंपा नोकरी करता पात्र. मुंबईत पीएनजी पाईपलाईन विस्ताराला गती देण्यासाठी पालिकेचा पुढाकार, रस्ते खोदकामासाठी महानगर गॅसला 24 तासात परवानगी देण्याचा पालिकेचा निर्णय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.